दास गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. या वेळेला पहिल्या चेंडूवर संजय गरजच्या बॅटमधून चेंडू इंटू द गॅप निघून जातोय. थर्डमॅनला 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निलेश गरत आणि संजय गरत. सुरेख आणि अप्रतिम धावगीती खेळपट्टीच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा येताना बिनबाद 3 ही स्थिती आपल्याला SM फायटर आगरवाडी या संघाची बघायला मिळते. यावेळेला निलेश गरत. इथे आपण बघतोय द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. खूप मोठा हादरा बसतोय कारण पहिल्या दिवसामध्ये या दोन्ही बॅटरने छाप पाडली होती. गोलंदाजांना त्रस्त करून सोडलं होतं आणि तोच निलेश मात्र शून्यावर इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण उर्वी डीजेला. योगेश आणि विशाल 9-9 गडी बाद करून मात्र संयुक्तरित्या नंबर 1 ला आहेत. योगेश मात्र या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे त्यामुळे विशालला संधी आहे पर्पल कॅप पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर आणण्याची. तर विशाल 2 चेंडूंचा खेळ होतोय 1 बाद 3. यावेळेला आपण बघतोय लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिली पॉइंटला निघून जातोय. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना बघायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या बघितली तर 4 धावा संजय घरतवर आता मात्र पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. SM फायटर आगरवाडी संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचं असेल तर संजयचं खेळणं खूप महत्वाचं आहे. कबड्डीला हलक्या हाताने सन्मान दिलाय. चेंडूला 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशालने मात्र चांगली कामगिरी केली कारण इन्फॉर्म बॅटर होता निलेश गरत, त्याला बाद केलंय. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती निलेशने. साठ धावा आतापर्यंत निलेशच्या नावावर आहेत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. कबड्डीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय. शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीवर आपल्याला बघायला मिळतंय.
आणि आयकॉन खेळाडू विशाल, तर एका बाजूने संजय घरत हा सुद्धा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय आणि दोन्ही अष्टपैलू आहेत. गोलंदाज पण एकदा सज्ज होताना शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील आपल्याला बघायला मिळतोय. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता संजय घरत यांचा. क्षेत्ररक्षण झाला, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत एक धाव येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघितलं तर पॉवरफुल गोलंदाजी होताना पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक हे कंप्लीट होताना आपण बघतोय षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज जयप्रकाश. जग्गू हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. सरगम फ्रेंड्स हे तुमचं क्रिकेट मंडळ आहे, क्रीडा मंडळ आहे आणि ग्रुप आहे. या ग्रुपसाठी इफ्को कंपनीकडून 6 खुर्च्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्या दिवाकरजी पाटील साहेबांनी इथे जमा केलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि इफ्को कंपनीचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. या वेळेला हलक्या हाताने मात्र सन्मान दिला चेंडूला. चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातो इथे आणि हीच ताकद आहे एका चांगल्या बॅटरची. जयप्रकाशने हॅट्रिक घेतली तर दिवाकरजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. जयप्रकाश विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तोच जयप्रकाश. इथे आपण बघतोय संजय घरत मॅन इन फॉर्म. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांकरिता चौकार. आदरणीय कमलाकरजी तरे साहेब माजी खेळाडू आहेत, उमरोळीवरून इथे उपस्थित आहेत. त्यांना मी नम्र विनंती करेन की सर आपण या मुख्य मंचावर यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे. कमलाकरजी तरे साहेब माजी खेळाडू आहेत उमरोळीचे, तर मी सरांना विनंती करतोय सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. जयप्रकाश यावेळेला आपण बघतो एक धाव येताना संजय घरत यांच्या बॅटमधून. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 12 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 12 धावा धावफलकावर बघायला मिळतात. आज अंतिम दिवस आहे. आग्री प्रीमियर लीग 40+ ही स्पर्धा आपण बघतोय. मागचे 2 दिवस झाले या स्पर्धेला आणि आजचा 3रा दिवस अंतिम दिवस आहे. आज आग्री समाजातील मान्यवर आणि 40+ खेळाडूंची मात्र इथे गर्दी बघायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. तर जयप्रकाश 3 चेंडूंचा खेळ होतोय. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. संतोष गावड इथे आपण बघतोय गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा मात्र संतोष बॅकफुटवर होता आल्यापासून तो थोडासा मात्र खेळण्यास त्याला अडचण होत होती आणि हेच कारण आपण बघितलं की 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा करून तो बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील बहाडोलीचा हा खेळाडू आपण बघतोय. तुषार पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. बहाडोली गावातून सातत्याने बरीच वर्ष झाली क्रिकेट खेळतात. एक काळ असा होता की सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून बहाडोली गावातून नाव होतं. जसं आज सरपाडा गाव म्हटलं की चेतन पाटीलला डोळ्यासमोर येतोय. उमरोळी म्हटलं की प्रणय पाटील, कल्पेश मडवी यांची नावं येतात. तसंच बहाडोली म्हटलं की तुषार पाटीलचं नाव आदराने घेतलं जायचं.
परंतु आज 40+ मध्ये त्यांच्याकडून अपेक्षा असतील SM फायटर आगरवाडी या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. जयप्रकाश यावेळेला सुरेख इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. हवेमध्ये उडी बरोबर घेतली होती, हातामध्ये चेंडू जर अलगत झेलला गेला असता तर मात्र SM फायटर आगरवाडी हा पूर्णपणे बॅकफुटवर असता. परंतु जोपर्यंत संजय करत आहे तोपर्यंत धावा या गतीने वाढतील यात काही शंका नाही. कारण यानंतर एक विशाल पाटीलचं षटक आहे, त्यानंतर मात्र प्रत्येक संघामध्ये मात्र हीच एक डोकेदुखी आहे की पहिले 2 ते 3 षटकं चांगली असतात, म्हणजे 2 गोलंदाज चांगले असतात, 2-3 फलंदाज चांगले असतात आणि ते 2-3 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडीशी मात्र धावांची गती आहे ती थांबते. इथे संजय घरतला टार्गेट केलं जाईल, परंतु संजय घरत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर जतीन किनी आम्हाला दर्शवतील. कारण ॲक्युरेट रेकॉर्ड सांगण्यामध्ये 131 धावा झालेल्या आहेत आणि संतोष मडवी ऑरेंज कॅप होल्डर 141, म्हणजे अजून 11 धावा दूर आहे. त्यात अजून एक ॲड करा, 132. संजय घरतच्या नावावर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे 132 धावा. धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 17 धावा धावफलकावर बघायला मिळतात. गोलंदाज कोण असेल तर नक्कीच नो डाऊट विशाल पाटीलच येईल, कारण विशालला माहिती आहे ही जोडी खूप महत्त्वाची आहे. इथून ही जोडी जर फोडण्यात यश आलं तर मात्र SM फायटर आगरवाडीवर वर्चस्व मिळवण्यामध्ये आम्हाला सुद्धा यश येईल. परंतु इथून जर हे 2 बॅटर विशालला 7 ते 8 धावा घेतात आणि विकेट देत नाहीत तर येणारे 12 चेंडू हे SM फायटरसाठी मात्र खूप महत्त्वाचे असतील. पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. विशाल पाटील षटक क्रमांक 3 आणि हलक्या हाताने. बघा संजय घरतचं सेन्सिबल क्रिकेट आहे आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय धावगती आहे दोघांची, अप्रतिम. आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 19 धावा या धावफलकावर जाऊन पोहोचलेल्या आहेत. आज सरपाडीचे सुद्धा 40+ दिग्गज कलाकार या व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळतील. त्यातलेच एक आदरणीय दिवाकरजी पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. कारण आम्ही बघितलंय दिवाकरजी पाटील साहेबांना सुद्धा खेळताना आणि गोलंदाजी सुद्धा खूप छान करतात. परंतु यावेळेला त्यांनी फॉर्म भरलेला नाही, सरावादरम्यान रिटायरमेंट घेतलेली आहे. 56 झालेले आहेत, त्यामुळे रिटायरमेंट घेतलेले आहे. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल पाटील. हलक्या हाताने पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय चेंडूला. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स. तुषार पाटील स्ट्राइक एंडवर बॅटर आहे. वेळेला आपण बघतोय इथे एक धाव पूर्ण केली जाते. बायचा इशारा येतोय. वेळेला संजय घरत. बघा संजय घरतचं पूर्णपणे प्लॅनिंग समजलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मात्र की हे विशालचे 2 चेंडू आहेत ते खेळून काढायचे आहेत. कारण चांगला गोलंदाज आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 9 गडी बाद केलेले आहेत.
यावेळेला आपण बघितलं तर एक धाव पूर्ण केलेली आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या एक बाईचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 22 म्हणजे 22 वर 2 ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. तीच SM फायटर आगरवाडी या संघाची. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 22 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. अवळीला एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि 2 धावा येताना तुषार पाटील यांच्या बॅटमधून आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 24 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 24 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. आता संजय घरतची स्ट्रॅटेजी काय असेल? संजय घरत कशा पद्धतीची फलंदाजी करेल? उर्वरित 12 चेंडू आहेत. आदरणीय कमलाकरजी जयराम तरे साहेब उमरोडीवरून येथे उपस्थित आहेत आणि त्यांनी 40+ आगरी प्रीमियर लीग 2024 करिता 1000 रुपयाची इथे देणगी दिलेली आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी या आमच्या 40+ आगरी प्रीमियर लीग कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या विचार केला आपण तर 24 2 गड्याच्या मोबदल्यात या 24 धावा आपल्याला बघायला मिळतात. तुषार पाटील आणि संजय घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एक शिवनसईचा एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे तर एक 40+ स्टार खेळाडू आपण बघतोय तुषार पाटील. परंतु क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत, त्यामुळे सरावापासून सुद्धा दूर आहेत. परंतु एका बाजूने संजय घरत आपण बघितलं तर संजय घरत ओपन क्रिकेट सुद्धा अजूनपर्यंत छान पद्धतीने हाताळतात आणि एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. उपसरपंच आहेत ग्रामपंचायत शिवनसईचे. तर नक्कीच संजय घरत एक बॅटर म्हणून खूप स्ट्रॉंग आहे आणि आता SM फायटर आगरवाडी करिता संजय घरत ची गरज आहे आणि संजय घरत कशा पद्धतीची फलंदाजी करतील हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. कारण उर्वरित 2 गोलंदाज आता आहेत. कारण प्रमुख 3 षटकं हाताळलेले आहेत. 2 विशाल पाटीलचे आणि 1 जयप्रकाश पाटीलचं. तर नवीन गोलंदाज येतोय उमेश. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. अवळीला डाऊन द लेग मारा होता. पंच वळतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडूचे संकेत येत आहेत. अवांतर धावेमध्ये भर होते. हे चेंडू हाताळले तर मात्र नक्कीच धावगती वाढेल. इथून चांगली कामगिरी करावी लागेल कारण 2 बॅटर हे चांगले आहेत मैदानाच्या आतमध्ये. अवळीला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय दंदन दंदन करत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 2 धावा. सचिन घरत मायकल या नावाने ओळख आहे आणि कालच्या दिवसापासून आपण बघतोय काय जबरदस्त मात्र क्षेत्ररक्षण होतंय. झेल सुद्धा सुरेख घेते. क्षेत्ररक्षण सुरेख केलंय. खरोखरच तरुणांना लाजवेल असा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये सचिन घरत यांचा. अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी सचिन घरत यांची होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संजय घरत या वेळेला थांबणार नाही. ह्या पद्धतीचे चेंडू संजय घरत यांना आले तर 6 धावा या लिहिल्या जातील चेंडूवर. ऑरेंज कॅप डोक्यावर येते. संतोष मडवी यांच्या डोक्यावरून आता येईल संजय घरत यांच्या डोक्यावर. 1 मॅन शो होतोय SM फायटर आगरवाडी करिता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर उमेश. तर संजय घरतने विशालचे चेंडू खेळून काढले. संजय घरतला माहिती होतं की विशाल एक चांगला गोलंदाज आहे. चांगल्या गोलंदाजाला आपण सन्मान देऊ. बघा संजय घरत आहे आणि संजय घरत चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर परत. 4 धावा येतात
आणि या 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला ना तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे. साहिल पाटील आम्हाला दर्शवतात 37. 84वा चौकार आहे या स्पर्धेचा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर उमेश. आपल्याला बघायला मिळेल पहिला चेंडू वाईड, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर 4 धावा. म्हणजे 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि या 3 चेंडूमध्ये तब्बल आपण बघितलं तर 13 धावा आलेल्या आहेत. चला प्लीज थोडी घाई करा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून. 2 धावा तर नक्कीच येतील यात काही शंका नाही. आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39. 39 धावा धावफलकावर. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे संजय गरत पूर्णपणे हे कॅल्क्युलेशन करून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. अवळीला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. 1 धाव तर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु इथे नाही. आणि इथे मात्र तुषार पाटीलला माघारी जावं लागेल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले ती म्हणजेच संजय गरतने. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40. बीच मैदान के अंदर मिस्टर राकेश कुडू. 150 धावा झाले या स्पर्धेमध्ये संजय गरतच्या. पहिला फलंदाज आहे 40+ आगरी प्रीमियर लीग मध्ये 150 धावा करणारा. आणि राकेश कुडू हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. सफाळे प्रीमियर लीग मध्ये त्यांची कॉमेंट्री ऐकतो आम्ही. काय जबरदस्त मात्र आवाज. आणि तिथे रोडकर प्रीमियर लीग असू द्या, सफाळे प्रीमियर लीग असू द्या, त्याच्यानंतर त्या सरतोडीला टुर्नामेंट असू द्या, सगळ्या टुर्नामेंटचा 1 मॅन शो होतोय राकेश कुडू. इथे मात्र संजय गरतच्या बॅटमधून 4 धावा येतात. षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 44. 44 धावा. 11च्या सरासरीने हा संघ पुढे जातोय. अजूनही 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये काय रणनीती असेल, एक छोटीशी विश्रांती घेऊया, जाऊया उर्विडीजीकडे. थँक्यू डीजे, थँक्यू. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. जयकांत तरे यांनी कॅप उतरवलेली आहे, म्हणजेच कदाचित गोलंदाजी करतील. कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर छान गोलंदाजी केली होती. हे सुद्धा उमरोलीचे आहेत जयकांत तरे. आणि दहशत आहे या 40+ क्रिकेटमध्ये या खेळाडूची. जयकांत तरे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील बघूया. कारण एका बाजूने राकेश कुडू आहे स्ट्राईक एंडवर. राकेश कुडूच्या डोक्यामध्ये काय असेल, 1 धाव काढून संजय गरतला आणलं जाईल की राकेश कुडू आपल्या शैलीमध्ये चौकार षटकार मारतील. कारण मोठे फटके खेळतोय राकेश कुडू. चला विशाल पाटील आणि कंपनी, आपण खूप वेळ होतोय, थोडीशी घाई करा, सहकार्य करा. आज संध्याकाळी बक्षीस समारंभ आटपून साखऱ्याला जायचं आहे सगळ्यांना. तर 44 धावा यावेळेला राकेश कुडू. बघा मी म्हटलं होतं ना की सिंगल काढणाऱ्यातला नाही, हा सुद्धा चौकार षटकार मारू शकतोय. आणि इथे बघा एक प्रोफेशनल सेन्सिबल क्रिकेटर म्हणजे ॲज अ बॅटर म्हणून जशी फलंदाजी होते तशी फलंदाजी झाली. पहिल्या चेंडूवर एकदम तंत्रशुद्ध फलंदाजी होते. इथे 4 धावा येतात. 48 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज.
यावेळेला राकेश कुडू एक धाव तर नक्कीच येईल. आता संजय घरत आलाय म्हणजे 2 चेंडूमध्ये 5 धावा राकेश कुडूने आपलं काम केलंय. संघ व्यवस्थापनाने आम्हाला का पाठवलंय फलंदाजीसाठी त्याचं मात्र इथे त्याने उत्तम उदाहरण दिलेलं आहे. इथे आपण बघतोय 49 धावा झालेत. 4 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. संजय घरत स्ट्राईक एंडवर आहेत. मोठी धावसंख्या उभी करण्याचा कल दिसतोय. आतापर्यंत 37 धावा आणि 18 चेंडू खेळलाय. इथे सुरेख फटका बघायला मिळतोय. इंटू द गॅप खेळेल का? 1 बाउंस चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षकाने उडी घेतली होती चेंडू अडवण्यासाठी परंतु फटक्यामध्ये ताकद होती. चेंडू गतीने निघून गेला 4 धावांकरिता. चौकार. धावसंख्या आपण बघतोय 53 रन्स ऑन द बोर्ड. 41 धावांवर खेळतोय संजय घरत. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकावेल का? याआधी त्याने पहिल्या दिवसामध्ये एक अर्धशतक झळकावलं होतं आपल्या नावावर. आता अजूनही 9 धावांची गरज आहे तर चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 3. संजय घरत. निलेश घरतला पहिल्या चेंडूवर बाद केल्यानंतर असं वाटलं होतं की SM फायटर आगरवाडी संघ बॅकफुटवर जाईल परंतु चांगली कामगिरी संजय घरतची. षटकार येतोय. षटकार. 6 धावा. $59 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आपल्या वैयक्तिक धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 47. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच मिस्टर जयकान. या वेळेला मोठा फटका येतोय आणि या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरं अर्धशतक. संजय घरत मॅन फ्रॉम शिवनसई. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर संजय घरत. चेंडू आलेला आहे गोलंदाजाच्या हातामध्ये. धावसंख्या आपण बघितली तर 53 रन्स. 21 चेंडूमध्ये नाबाद 53 धावा. 65 वर 3 ही स्थिती आहे SM फायटर आगरवाडी या संघाची. अवळीला सुरेख अप्रतिम चेंडू होता परंतु एक धाव मात्र आणि एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर 66 धावा विजयासाठी. 67 धावांचं लक्ष्य असेल. 30 चेंडू आणि 67 धावा. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि येऊया मैदानाच्या आत. थँक्यू. चला ह्यानंतर होणारा सामना क्वालिफाय पहिला सामना असेल आणि आपल्याला पहिला संघ मिळेल की जो 40+ आगरी प्रीमियर लीगचा अंतिम सामना खेळेल. या 2 संघांदरम्यान ही लढत होईल. एका बाजूने पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेला संघ असेल स्वरांगी वॉरियर्स दुकटन तर दुसऱ्या बाजूने ANB वॉरियर्स दिवेकरपाडा. या 2 संघांदरम्यान नाणेफेक होईल. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वरांगी वॉरियर्स दुकटन आणि ANB वॉरियर्स दिवेकरपाडा. तर कमलाकरजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघणार आहोत या पुढील सामन्याचे नाणेफेक होईल. क्वालिफाय हा पहिला सामना असेल आणि पहिला संघ आपल्याला मिळेल 40+ आगरी प्रीमियर लीग 2024चा अंतिम सामना खेळणारा.
तर क्वालिफाय पहिला सामना असेल 40+ आगरी प्रीमियर लीग. तर कमलाकरजी तरेसाहेबांना विनंती करेन सर, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. एका बाजूने स्वरांगी वॉरियर्सचा कर्णधार गौरव किणी, दुसऱ्या बाजूने एबी वॉरियर्स दिवेकर पाड्याचा कर्णधार संतोष मडवी पिंट्या. तर कमलाकरजी तरेसाहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक 40+ तर 2024 आलेला आहे. तर मी सरांना विनंती करतोय सर, आपण व्यासपीठावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर पिंट्या, नाणेफेक जिंकले, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ पहिल्या दिवशी मध्ये अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये पराभूत झालेला जे असेल तो रणनीती काय? क्रिकेट आहे, क्रिकेट चांगला खेळेल तो परफॉर्मन्स. हॅलो, परफॉर्मन्स जो 11 खेळाडूंचा असतो तो संघ जिंकतो, एकाचे जिंकत नाही. नक्कीच. तू पहिल्या दिवशी आपण बघितलं, दुसऱ्या दिवसामध्ये तो ऑरेंज कॅप होल्डर होता, स्वतःचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे. तर फलंदाजी अमित वजे आणि तू सोडला तर आणखीन कोणावर मदार असेल तुमची? सर्व प्लेयर 40+ असल्यामुळे सर्व चांगले खेळतात. ज्याचा तो 100% देतो, ज्याच्या त्याच्या परीने जो प्रयत्न करतो, ज्याचा 100% चांगला असतो तो चांगला खेळतो. एक शेवटचा प्रश्न की 40+ आगरी प्रीमियर लीग जे स्पर्धा उतरवलेली आहे त्याबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे आणि असंच दरवर्षी असं टुर्नामेंट चालू राहू द्या. आणि 40+ किंवा आगरी प्लेयरला एक निवेदन आहे की जास्तीत फॉर्म आणि आगरी समाजाचं नाव वरती करा. तर गौरव घरलेला आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे, काय रणनीती असेल? कारण संतोष मडवी म्हटलं की चांगले चांगले गोलंदाज थोडेसे घाबरून असतात, तर या फलंदाजाविरुद्ध खास करून काय तुमची रणनीती असेल? 4 मॅच तर आम्ही चांगल्यापैकी खेळलेलो आहेत आणि ह्या मॅचमध्ये तोच परफॉर्मन्स आम्ही कंटिन्यू ठेवणार आहेत. एक 60+ धावा करण्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करणार, कारण समोरचा संघसुद्धा कुठल्याही संघाला दुबळं लेखून आपण जमणार नाही आहे. आणि संतोष वर्गमित्र आहे माझा, लहानपणापासून आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो, चांगला खेळाडू आहे, त्याच्यामुळे चांगला स्कोर ठेवून त्यांच्यासमोर आम्ही खेळण्याचा प्रयत्न करणार. एक क्वालिफाय सामना खेळतात म्हणजे एक तुम्हाला अजून एक चान्स आहे, त्यामुळे थोडेसे बिंदास असतील का? नाही, आम्हाला चान्स घ्यायचा नाही आहे आणि 1 नंबरसाठीच आम्ही खेळणार आहेत. नक्कीच. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? कारण संतोष दादाने तर खूप छान पद्धतीने म्हटलं की आगरी समाज बांधव आहे या स्पर्धेकरिता, तर तुझं म्हणणं काय आहे? एकदम योग्य आहे. एक क्रिकेटच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म आयोजक तयार करून देतात आणि त्याचा सर्वांनी पुरेपूर फायदा उचलला पाहिजे. क्रिकेट एक खेळ न बघता इथे सर्व समाज बांधवांनी इतरही त्या गोष्टीतून योग्य एक मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन एक समाजाविषयी एक पायदंडा किंवा एक चांगलं नेतृत्व समोर ठेवलं पाहिजे. दोन्ही संघांना हरत असतील तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज येते की ANB वॉरियर्स दिवेकर पाडा वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तर विजयासाठी 67 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. या ऐकूया आपण एक महाराष्ट्राचा गोड आवाज. मिस्टर प्रमोदजी शेडगे सर आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. उमरोळी गावातील अनमोल रत्न आणि माजी खेळाडू कमळाकरजी तरेसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. दिपेजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कमळाकरजी तरेसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. 40+ आगरी प्रीमियर लीगमध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण अमूल्य वेळ दिला, या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्या त्याबद्दल आपण दिपेजी पाटील यांच्या वतीने करूया आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. खूप खूप धन्यवाद कमळाकरजी तरेसाहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मुनीत कुडू कॉमेंट्री स्टुडिओ या ठिकाणी दाखवत असताना आपण पाहत आहेत आमची संपूर्ण टीम. साहिल पाटील आमच्या समवेत, जतीन किनी, प्रिन्स ऑफ बहाडोली म्हणून ज्यांना पाहिलं जातं,
एका साईडला आपण पाहिलं तर मनोजी पाटील आमचे साथी समालोचक आहेत. अमरजी पाटील आपण पाहू शकतायत. कुमारचे श्री झालेत आणि त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. संजय घरत अफलातून मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं ज्याने अर्धशतक झळकावलं. दुसरं अर्धशतक म्हणजेच मोस्टली जर आपण पाहिलं तर हाफ सेंचुरी ज्यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या 164 हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अप्रतिम चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 1 या धावसंख्येवर. लेग ग्लान्स केला होता. अर्धशतकाच्या जोरावर 66 धावांपर्यंत मजल मारली. पूर्ण वर्ल्डमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मोस्टली हाफ सेंचुरी 264 आणि त्याच्याच खालोखाली जर आपण पाहिलं तर 219 विराट कोहली. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. अचूक टप्पा आणि भेदक मारा संजय घरतची ही स्पेशालिटी राहिले. ग्रेट बॉलिंग. पहिला बॉल जर आपण पाहिला तर 1 धाव लेग ग्लान्स केला होता. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिला डॉट बॉल आला. 2 फलंदाज विशाल पाटील आणि मंगेश यांना आपण पाहतायत. गोलंदाज सज्ज होईल. ऑफ साईडला बिटवीन द गॅप मध्ये जागा बनवली, रूम दिला, ड्राईव्ह खेळला जातोय. बॅटचा फ्लो ओपन करत असताना, फेस ओपन करत असताना ब्युटिफुल प्लेसमेंट. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 40+ आगरी प्रीमियर लीग चौकार 4. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. काय फटका खेळला होता मंगेशांच्या बॅटमधून. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये असेल. जीवाची आकांक्षा जरूर केली होती फिल्डरने. निलेश घरत पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मंगेशांच्या बॅटमधून 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. मंगेश पाटील भामटपाडा गावातून बिलॉंग करणारे. नागोबा प्रसन्न भामटपाडा या संघातून भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेट हाताळलं. ऑफ साईडला मात्र चीफ शॉट होता. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. एकाच ट्रॅकवर 2 गाड्या, परंतु शेवटच्या मोमेंटला सिग्नल मिळाला. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली कोणतीही धाव येत नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 ग्रेट बॉलिंग. काय कमबॅक केलंय संजय घरत. कूल अँड काल्म, शांत डोक्याचा खेळाडू, शांत स्वभावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उपसरपंच या नात्याने शिवनसे गावाची जबाबदारी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि एक चांगले खेळाडू. उलटॉस बॉल सोडणार नाहीये. मंगेश पाटीलच्या बॅटमधून अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. 6 धावा. व्हॉट अ शॉट.
काय फटका खेळला होता, अप्रतिम. 13 धावा फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मंगेश पाटील इज ऑन अ फायर. एक चौकार, एक षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. विशाल पाटील एक सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख. ॲज अ ऑलराऊंडर, अष्टपैलू नेतृत्व कसं असावं याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दर्शवून दिलं गेलंय. गोलंदाज सज्ज होईल संतोष गावड आगरवाडी. यावेळेला आपण पाहतायत ऑन साईडला फक्त दिशा दिली. विशाल पाटील कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. दिवाकर पाटील यांच्या स्वागतासाठी चौकार. थँक्यू. चौकार आला आणि संघाची धावसंख्या 17 धावा. एकूण जर आपण पाहिलं तर 50 धावेची अजून सुद्धा आवश्यकता. 23 बॉल 50 रन्स. ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडाचा वापर. चेंडूला मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा चेंडू मात्र यावेळेला निघाला त्यावर लिहिलं होतं 6 धावा. षटकार 6. थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. सुपर बॅटिंग बाय विशाल पाटील. काय बॅटिंग केले आतापर्यंत, अप्रतिम. ऑन साईडला अकूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमंडस बॅटिंग. 6 धावा. थँक्यू. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट येईल का तर नाही. निलेश घरात कोणती चुकी करणार नाही आहेत. जी विकेट मिळायला हवी होती ती मात्र विकेट जरूर मिळाली. अखेरकार संतोष गावडला मिळाली विकेट. षटकार आले, चौकार आले, परंतु शेवट मात्र या षटकाचा जवळजवळ 4थ्या बॉलवर गोड झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 29 ला पहिला धक्का विशाल पाटीलच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 29. विजयासाठी 20 बॉल आणि 38 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. विशाल पाटीलच्या खेळीला, उमेदीला लागला धक्का. 5 चेंडूमध्ये 17 धावेची या ठिकाणी जबरदस्त खेळी, ज्यामध्ये 340चा स्ट्राईक रेट, 2 षटकार आणि 1 चौकार. गुड बॅटिंग. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 29. एक गडी बाद. प्रफुल्ल गावड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. एक जुने जाणते खेळाडू, टेंबोडेचा अनमोल रत्न. ॲज अ विकेट किपर म्हणून भरपूर वर्ष
ज्यांनी मात्र विकेट किपरची भूमिका निभावली. SM फायटर टीम कमबॅक करत असताना मनीष गावड खुश आहेत त्यांच्या संघाच्या कामगिरीवर. मिस्टर संकेत खुश आहेत. संघाची धावसंख्या 29, 1 गडी बाद. संतोष गावड आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. खोलवर चेंडू होता, खूप चांगला चेंडू. या चेंडूची बहुतेक मात्र आपण पाहिलं संतोष गावड वाट पाहत होते की अशा प्रकारचे चेंडू कधी मी हाताळेन. 30 धावा फलकावर, 1 गडी बाद. SS रिअल टायगर सरपाडा टीम आपण पाहत आहेत. एका साईडला मंगेश पाटीलने ब्युटिफुल स्टार्ट करून दिली, सुंदर सुरुवात करून दिली. त्यानंतर अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. संघाची धावसंख्या 31 आणि 1 गडी बाद. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. खूप सुंदर प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली होती. एकदा वर्जित केली मंगेश पाटीलच्या बॅटमधून आणि प्रफुल्ल गावड एका साईडला आपण पाहतात. आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 36 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावेची सरासरी असणार आहे. 18 बॉल आणि 36 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. शॉर्ट थर्ड मॅन, तदनंतर आपण पाहिलं तर कव्हर पॉइंट. एक फिल्डर आपण पाहिला तर शॉर्ट मिड ऑफला घेतला गेला. एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ थोडंसं वाईडिशमध्ये. लॉंग ऑन आपण पाहत आहेत, मिड ऑन आहे. तदनंतर आपण पाहू शकला डीप मिड विकेट, फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा जर आपण पाहिला तर विचार केला तर क्षेत्र खाली आहे. ऑन साईडला खेळला गेला. फ्लिकचा फटका तर आहे. फिल्डर मात्र 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते SS रिअल टायगर सरपाडा या टीमची 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संजय घरत, निलेश घरत काहीतरी जात आहेत, एक्सपिरियन्स आपला शेअर करतायत कारण जुने जाणते खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट आणि आगरी समाज बांधवांना जो आज प्लॅटफॉर्म मिळाला आहे 40 नंतर काय तर 40+ क्रिकेट आपल्याला 40 वर्षात जसं पदार्पण तुम्ही करता तसं 40+ दरवाजे हे तुमच्यासाठी ओपन होतात. उलटाच बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी येईपर्यंत सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. 1 गडी बाद. 2.2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 16 बॉल आणि विजयासाठी 34 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. संजय घरत विकेट टेकर गोलंदाज. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होते. राकेश कडू स्वतः मात्र आरके त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत विकेट किपरच्या भूमिकेत. संघाची धावसंख्या 33 वर थांबले. आता येणारे बॉल आहेत 15 बॉलमध्ये 34 धावा. प्रफुल्ल गावड जात आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत आपल्या पार्टनरला, दिलासा देत आहेत की मंगेश तुला जसं हवंय तसं तू खेळ, प्रेशराईज खाली खेळू नको. दबावाखाली खेळलात तर कदाचित आपल्याला मात्र या सामन्यामध्ये जरूर पराभवाची चव चाखायला मिळेल. खूप चांगला चेंडू समोर ठेवला होता. अगदी मात्र लालच देण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऑफ कटरचे चेंडू जास्तीत जास्त हाताळले जात आहेत संजय घरत यांच्याद्वारे. संघाची धावसंख्या आता मात्र 33. विजयासाठी 14 बॉल 34 धावा. 14 बॉल 34 धावेची आवश्यकता. 67 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. व्हॉट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय संजय घरत. लेंथ अँड लाईनचा राजा आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आत्मविश्वास खूप काही सांगून जातो आपल्या करिअरमध्ये. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारा जो खेळ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा उपयोग केला. शेवटच्या बॉलवर गोड षटकार आला. मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी आमचे कॅमेरामॅन. संघाची धावसंख्या 39. 39-90 षटकार या स्पर्धेतला.
12 बॉल 28 धावेची आवश्यकता आहे. कंपॅरिझन करताना अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 3 ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या 24 धावा होत्या आणि 2 ओव्हरमध्ये 42 धावा कुठल्या गेल्या. जर आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग केली होती संजय गरजच्या बॅटमधून. आता कंपॅरिझन करताना इथे बॅटिंग करणारा संघ SS रिअल टायगर सरपाडा 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 39 वर पोहोचला गेला, म्हणजे 15 धावांचा डिफरंट हा तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला. म्हणजे इथून आता 2 षटकांमध्ये 28 धावा करायच्या आहेत. 2 षटक 12 बॉल 28 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असणार आहे. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. ती भूमिका तुम्हाला करावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 28 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊया एक उर्वी डीजे. छोटासा ब्रेक. थँक्यू. धावा फलकावर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये जे श्रोते जोडले गेलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतील मिस्टर राजेश अगरवाडी. ऑन साइडला काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल चौकार. 4. थँक्यू. अख्खू टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आणि पिक केलं अप्रतिम प्रफुल्ल गावत. ट्रेडमार्क शॉट. सरळ चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड. स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली होतं. गॅप शोधला. वेट अँड वॉच करत एक नियंत्रणबद्ध स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार आणि संघाची धावसंख्या 43. 11 बॉल आणि 24 धावा हे सामन्याचं समीकरण. 11-24चं समीकरण आहे. खेळायचं होतं ऑफ साईडला. ऑन साईडला कॉन्फिडेंटली फटका नव्हता. निलेश गरत मात्र पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 44. आता विजयासाठी बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 23 धावेची आवश्यकता. 10-23चं समीकरण आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बिटवीन द गॅपमध्ये चेंडू मात्र या ठिकाणी जरूर निघून गेला. सेफ झोनमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातील. मंगेश पाटील यांच्या बॅटमधून 2 धावा. संघाची धावसंख्या 46. विजयासाठी 21 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 21 धावा. उष्णतेचं तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतं. अशाच सिच्युएशनमध्ये अजून टेनिस बॉल क्रिकेट समाप्त झालेलं नाही आहे. मेच्या एंडिंगच्या 17 पर्यंत मात्र आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट हे खेळलं जातं. आणि जसं रिमझिम पावसाला सुरुवात होते, पाणी जसं आपल्या
अंगावर बरसतं तेव्हा रबर बॉल क्रिकेटची आठवण येते प्रत्येकाला. फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॅकलिपचा उपयोग केला. डीप मिड विकेटचे फिल्डर मात्र पुढे सरसावताय, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी मंगेश पाटील आराम के साथ 2 धावा अर्जित करत असताना पाहायला मिळतात. या दुहेरी संघाची धावसंख्या 48च्या घरामध्ये पोहोचली गेली. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये 19 रनची गरज असेल. 8 बॉल आणि 19 रन्स. राजेश यांना काहीतरी कानमंत्र संजय घरत देत असताना सिनियर खेळाडू आहेत, परंतु संजय घरत मात्र रिस्पेक्ट प्रत्येकाची करताना पाहायला मिळतात. हेच क्रिकेटमध्ये असावं लागतं. मान सन्मान, एखाद्या सिनियरचं रिस्पेक्ट करणं. अलीकडच्या काळामध्ये अपकमिंग यंग टॅलेंट खूप चांगले क्रिकेट खेळतात, परंतु 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर सिनियर कोण आहे हे मला ठाऊक नाही आहे. हे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ऑफ साईडला फटका चांगला आहे, खराब फिल्डिंग. त्याचा नदीच्या 4 धावांवर पाहायला मिळतोय. मेल या ठिकाणी चौकार, चुकीला माफी नाही. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 4. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 बॉल 15 धावेची आवश्यकता आहे. 7-15चं समीकरण. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अगदी सहजगत्या चेंडूला खेळून काढलंय. 1 धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा जो मानस आहे तो वाखाणण्याजोगी. 6 बॉल आणि 13 धावा. 6 बॉल 13 रनची गरज असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, वेळ दौडू नका, लगेच फिल्डिंग सजून घ्या. बॉलर लगेच गोलंदाजी मार्क पर आणायचं. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 54. 6 बॉल आणि 13 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरला तुम्हाला खेळावं लागेल. काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आशिष वजे या मॅचचा आनंद घेत आहेत. बली आपण पाहतायत. अमोल, त्याचप्रमाणे प्रवीण यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. नवीन यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. आणि विपुल यांना सुद्धा आपण पाहतायत या मॅचचा आनंद घेत असताना. या सर्वांचं करूया आपण. धुकटन देवेकर पाडा मधून आलेले मात्र या मित्रांचं वेलकम आहे. आपल्याला आपण पाहू शकतायत. फलंदाज प्रफुल्ल कावडला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं, कारण मंगेश पाटील या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे आणि मॅच विन करून देण्याची क्षमता आहे. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात प्रफुल्ल कावड बॅक टू द पवेलियन.
बॉल आणि 13 धावा हे सामन्याचे समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर उमेश यांना आपण पाहतायत. मंगेश पाटीलवर सर्व पूर्ण दारोमदार आपण पाहू शकाल. 15 बॉलमध्ये 30 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आले. 200चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळते, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तर जरूर असेल. हा ना करता करता यावेळेला मात्र उमेश चुकीच्या एंडने थ्रो झाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. तू मैमे झालं होतं. हा ना करता करता 2 धावा कंप्लीट झाल्या. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 धावेची आवश्यकता. 4-11चं समीकरण आहे. मंगेश पाटील विचार करत असतील माइंडमध्ये. एक मोठा फटका या सामन्यामध्ये सर्व काही कहाणी बदलू शकतो, परंतु त्यासाठी स्वतःवर असलेला आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळेल. तंत्रशुद्ध फटका खेळावा लागेल. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. निश्चित आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय. ऑन साईडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का, आणि ह्या वेळेला आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आता 3 बॉल 9 धावा. चर्चेला उधाण आलंय. पुन्हा एकदा कोणता संघ विजय होईल. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. 17 बॉलमध्ये 34, 200चा स्ट्राईक रेट. 3 बॉल आणि 9 धावा. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 3 बॉल 9 रन्स ची गरज. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये 40+ आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण काळ. म्हणजे टेनिस बॉल थांबणार नाहीये, कारण म्हणतात ना सागराचे पाणी कधी आटणार नाही, आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याचा आम्ही कधी थांबणार नाही. ऊन वारा पाऊस काहीही असो, आम्ही क्रिकेटसाठी सदैव उपलब्ध आहोत. क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. 3 बॉल 9. यावेळेला चेंडूला पाहिलं, न्याळलं, सरळ चेंडू सोडून दिलं, आणि इथून जर आपण पाहिले तर चेंडू सरळ निघून जातोय. आणि यस, या वेळेला आपण पाहतायत रिव्ह्यू घेतला गेलाय. ह्या आपण चेक करूया, व्हाईट बॉल आहे का. फेअर डिलिव्हरी. जे लाईन आहे त्याच्या अगदी मात्र तिथून चेंडू थोडासा फ्लाईट मिळाली त्या चेंडूला, आणि असं वाटलं मंगेश पाटीलला की चेंडू सोडून द्यावा, जेणेकरून मला वाईटचा इशारा मिळेल. संघाची धावसंख्या 58. आता 2 बॉल आणि 9 धावा. कदाचित मंगेश पाटीलने हा चेंडू सोडून चुकी केली की काय, असंच आपल्याला जरूर स्पष्टपणे दिसतं. रिस्क घ्यावी लागते अशा या सिच्युएशनमध्ये.
ऑफ साईडला फटका चांगला आहे. बिटवीन द गॅप मध्ये चेंडूला खेळलं गेलंय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने सीमारेषा पलीकडे 4 धावन करता ट्राय चांगली केली होती, परंतु इथे जर आपण पाहिलं तर प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. 4 धावन करता मेल चौकार राकेश कुडू. ग्रेट ट्राय. आता 1 बॉल आणि 5 धावा. चौकार आला तर सुपर ओव्हर. 1 चेंडू आणि 5 धावा. जरा थोडस सांभाळून, जरा जेव्हा तुम्ही डाईव्ह मारता, उडी घेता, त्यावेळेला ते रॉड आहेत, खऱ्या अर्थानं लोखंडी सळई आहे, तर थोडंसं सावध राहा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा दुखापत कोणत्याही प्रकारची होणार नाही. जोखीम पत्कारा, परंतु मर्यादित जोखीम पत्कारा. 1 बॉल आणि 5 धावा. चौकार आला तर सुपर ओव्हर. मंगेश पाटीलच्या मनामध्ये काय चाललंय? कॅप उतरवले म्हणजेच इथे आता डेंजरस बॅटर. 19 बॉलमध्ये 38 धावा. 200च्या स्ट्राईक रेटने खेळलेत. गोलंदाज सज्ज होतील प्रवीण टू मंगेश पाटील. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत यावेळेला आपण पाहतायत 1 धावेने पराभूतच्या छायेत जावं लागतं. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर डेफिनेटली SS रियल सरपाडा या टीमला, टायगर सरपाडा या टीमला पराभवाची चव चाखण्यास भाग पाडलं गेलं. चांगला खेळ झाला. प्रकाश पाटील थोडेसे नाखुश असतील. मंगेश पाटीलने जर तो चेंडू सोडला नसता, कदाचित थोडंसं ऑन दी टोस खेळला असता तर चौकार सुद्धा मिळण्याची दाट शक्यता होती. परंतु 1-1 बॉल 1-1 रन्स खूप मायने राखते या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि इथून मात्र फिनिश झालेला आहे सामना आणि विजयी संपादन करत असताना संघ पाहायला मिळतोय SM फायटर्स आगारवाडी.